जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति यदा लंबोदरं दयालं मे दयालं शारदा शारदा सर्वदा सर्वदा अस्माकं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारायणाय महात्मने कामक्रोधविहीनाय श्रीरामचन्द्राय गुरुर्ब्रह्मा
धर्मेण हीना पशुभिः समानः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। तुकाराम महाराजांचा आपण
भगवंत हा नेहमी अवतार घेत असतो आणि तो अवतार कशासाठी घेतो तर आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, म्हणून हा अवतार घेत असतो. मग भगवंत अवतार घेतो तो भक्तांसाठी घेतो, म्हणून त्याला भक्तवत्सल असं म्हटलं जातं. संत सुद्धा अवतार घेतात, पण ते दीनांसाठी घेतात, म्हणून संतांना दीनवत्सल असं म्हटलं जातं. आणि आपले अवतारच असतात आणि आपण हे सगळं करतो ते कुटुंबासाठी करतो, म्हणून आपला अवतार असतो तो कुटुंबासाठी. असे हे भगवंताचे जे अवतार असतात ते भक्तांसाठी असतात. मग धर्म रक्षावया अवतार घेसी असं तुकोबा म्हणतात. मग धर्म म्हणजे काय? तर हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुसलमान धर्म हे त्यांना अभिप्रेत नाही. तर धर्म म्हणजे स्वकर्तव्य किंवा धारयती ती धर्म, हा जो समाजाला धारण करतो त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणून समाजाची घडी विस्कळीत झाली की भगवंत हा अवतार घेत असतो. मग अंबरीशीसाठी जन्म सोशियले असं तुकोबा इथे उदाहरण देतात. कारण एखादी गोष्ट दृष्टांताने पटवून दिली की ती जास्त पटकन पटते, म्हणून तुकोबा इथे अंबरीशीचं हे आपल्याला उदाहरण देतात की एकादशी व्रत करणारे आमचे हे अंबरीशी राजा ठिकाणी काही ठिकाणी म्हटलंय आणि काही ठिकाणी ऋषी असं म्हटलेलं आहे. पण राजा जरी असला तरी ऋषीबद्ध जीवन असेल तर त्यांना आपण ऋषी म्हणू शकतो. आणि एकादशीचं व्रत करणारा आमचा हा अंबरीश राजा अत्यंत मोठा विष्णू भक्त होता की त्याच्यासारखा विष्णू भक्त नाही असं त्याची कीर्ती झालेली. आणि नारायण 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 असे आमचे नारद मुनी जप करत चाललेत भगवंताचा. आणि दुर्वास भेटले. आता नारद मुनींनी दुर्वासांना वंदन केलंय, पण दुर्वासांनी उलट वंदन केलं नाही. खरं म्हणजे एका लागती पायी असं आपल्याकडे संस्कृती आहे. एकाने जर वंदन केलं, अगदी रामराम म्हटलं तरी सुद्धा दुसरं आपण त्याला रामराम म्हणतो. पण दुर्वासांनी काही नारदांना वंदन केलं नाही. पण तरी सुद्धा नारद म्हणतायत कसे आहात, काय आहात. आणि आता हा अभिमान झालाय तो काढून टाकायला पाहिजे, म्हणून नारद मुनींनी अंबरीश राजाची स्तुती करायला सुरुवात केली. तो किती मोठा वैष्णव आहे अशी त्याची बरीच कीर्ती गाताय. आणि दुर्वास होते ते शैव होते, शंकराचे भक्त होते, आणि त्यामुळे त्यांना ती स्तुती आवडली नाही. आणि ते म्हणतात खरंच का हा वैष्णव मोठा आहे अंबरीश राजा, याची परीक्षाच घ्यायला पाहिजे. आणि अंबरीशाच्या दरबारामध्ये प्रकट झाले. अंबरीश राजाला अत्यंत आनंद झालाय. त्यांचं यथोचित स्वागत केलंय, पाद्यपूजा केलीय. आणि द्वादशी सुटायची होती, साधन द्वादशी. आणि त्यावेळेला ती साधन द्वादशीचा काळ अगदी सकाळी थोडा वेळ होता. आणि अंबरीश राजा दुर्वासांना सांगतोय की आज आपला अलभ्य लाभ आम्हाला झालाय. तर द्वादशी सुटताना आपल्या पंक्तीचा जर आम्हाला लाभ झाला तर आम्हाला याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि हे दुर्वासांनी धरलं, होकार दिलाय आणि आपल्या शिष्यगणांसह नदीवरती स्नान करण्यासाठी गेले. आता ह्याचं व्रत कसं मोडता येईल हेच त्यांना बघायचं होतं. आणि त्यामुळे अर्थातच खूप वेळ स्नान संध्यादी कर्म करत राहिले. इकडे राजाचा जीव कासावीस होतोय की द्वादशी संपायला आली, अजून ऋषीवर आले नाही. आता जर मी आधी भोजन केलं, कारण एकादशी सुटायला पाहिजे, तर ऋषीवरांचा आपल्याला गोप होईल. आणि सोडली नाही तर आपल्याला पाप लागेल, कारण आपण एकादशी सोडली नाही.
अशा द्विधा मनस्थितीमध्ये आमचा अंबरीश राजा आणि दरबारातल्या जे ज्ञानी पंडित होते त्यांना त्यांनी विचारलंय की काय करू शकतो आपण ह्या प्रसंगामध्ये. तेव्हा त्यांनी सांगितलंय, राजन आपण भगवंताचं चरणतीर्थ घ्या, म्हणजे तुमची द्वादशी सुटलीये असं सुद्धा होईल आणि ऋषीवरांच्या आधी तुम्ही भोजन केलंय असं होणार नाही. असा हा सुवर्ण मध्य राजाने गाठलाय आणि हरिपद कमलाचं चरण तीर्थ राजांनी प्राशन केलंय 3 पळ्या. आणि पूर्वीची एकादशी आपण करतो तशी नव्हती बरं. पूर्णपणे अनशन काही न खाता पिता करायची एकादशी. आणि राजांनी हे तीर्थ घेतलंय मात्र आणि त्याच्या चेहऱ्यावर टवटवी झाली आणि यांनी तीर्थ प्राशन केलंय आणि दुर्वास मुनी हजर झाले. राजाकडे बघतायत, राजा तू आमच्या आधी भोजन केलंस, तुझ्या चेहऱ्यावर टवटवी दिसते. तो म्हणतो नाही, पण मी चरण तीर्थ घेतलंय भगवंताचं, कारण माझी द्वादशी सुटायला पाहिजे, माझं ते व्रत आहे. पण दुर्वास क्रोधायमान झाले आणि आपली एक जटा उपटली त्यांनी आणि त्यातून कृत्या नावाचं एक राक्षसी उभं केलं आणि ती अंबरीशावर धावून जाणार. एवढ्यामध्ये आपुल्या पाळीसी भक्तजना हे प्रीत भगवंतांनी पाळलंय आणि सुदर्शन चक्राने त्या राक्षसणीचा वध केलाय आणि ते सुदर्शन चक्र आमच्या दुर्वासांच्या मागे लागलं. आता सुदर्शन चक्राचा ससे मीरा यांच्या पाठीमागे लागलाय म्हणून पहिल्यांदा स्वारी गेले ब्रह्मलोकात. ब्रह्मदेवांना सांगतायत की मला ह्या सुदर्शन चक्रापासून थांबवा, मला अभय द्या. ब्रह्मदेव म्हणतात माझ्या हातात नाही हे. म्हणून आपलं आराध्य दैवत शंकर कैलासावर गेलेत आणि शंकरांची प्रार्थना केली. पण शंकर म्हणतायत की हे माझ्याही हातात थांबवणं शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे तू विष्णू भक्ताचा विश्वास करतोयस, मला आणि त्याला वेगळं मानतोयस, त्यामुळे तुला माझ्या इथे थारा नाही. कारण शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, आमच्यामध्ये भेद नाही. त्यामुळे तुला मी अभय देऊ शकत नाही, तुझं संरक्षण करू शकत नाही. विष्णू लोकात विष्णूकडे गेले कारण तो चक्र मागे लागलाय सुदर्शन चक्र. विष्णू भगवानांना सांगतायत की सुदर्शन चक्र काढा, आपलं आहे. भगवान विष्णू म्हणतात की हे माझ्या ताब्यात नाही. ज्याला तू विनाकारण त्रास दिलास त्या माझ्या भक्ताला तू शरण जा आणि त्यांनी जर होकार दिला तर ते थांबू शकत. आणि शेवटी दुर्वास अंबरीश राजाला शरण आले. कारण अंबरीश राजांना शाप दिला गेला होता त्यांनी की तुला 10 जन्म यातना भोगावा लागतील, गर्भवास भोगावे लागतील. आणि म्हणून अंबरीशीसाठी जन्म सोशीय दे असा दृष्टांत या चरणामध्ये तुकोबा देतात. आणि ते चक्र थांबलं, ते बार्शीला थांबलं असं सांगितलं जातं. आणि तिथे त्या विहिरीमध्ये ती आहे. आज आपण विहीर जर बार्शीला गेलो तर आपल्याला ते बघायला मिळतं. असा हा भक्त इतका श्रेष्ठ आहे आणि अशा भक्तांच्या मदतीसाठी भगवंत हे अवतार घेत असतात. मग करावया भक्त कैवार, करावया भक्त कैवार, देव धरी नाना अवतार. या अवतारांचे चरित्र अति विचित्र अवधारी. अशा भक्तांसाठी भगवंत अवतार घेतो आणि अशा अवतार लीला ज्या त्याच्या आहेत ना त्या अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला दिसतात. म्हणून किती एक निर्दाळिले दुष्ट, मग कितीतरी दुष्ट या भगवंतांनी आपल्या भक्तांसाठी त्यांचा संहार केला. की राम अवतारामध्ये रावणाचा वध केलाय, कृष्ण अवतारामध्ये कंसाचा वध केलाय, नृसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा वध केलाय, वराह अवतारामध्ये हिरण्याक्षाचा वध केलाय. असे अनेक दुष्ट हे भगवंतांनी निर्दाळून टाकलेले आहेत.
कारण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। मी कधी अवतार घेणार? प्रत्येक युगामध्ये मला अवतार घेणं लागला तरी चालेल, पण सज्जनांचं पालन, दुष्टांचं निखंदन आणि धर्म संस्थापना करणं ही 3 माझी आद्य कर्तव्य आहे। म्हणून भगवंताचे अनेक अवतार जे झाले त्याच्यामध्ये भगवंताचे अवतार म्हणजे अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, कला अवतार आहे, आवेश अवतार आहे, पूर्ण अवतार आहेत आणि पूर्णतम अवतार असे भगवंताचे झाले। मग कला अवतार म्हणजे नारद मुनी वगैरे जे कला अवतारामध्ये येतात। अंश अवतार म्हणजे आपले हे संत आहेत, ते अंश अवतार आहेत भगवंताचे। त्यानंतर आवेश अवतार म्हणजे परशुरामांचा अवतार हा आवेश अवतार आहे। नृसिंहाचा अवतार आवेश अवतार म्हणजे त्या क्षणापुरता तो असतो अवतार, म्हणून त्याला आवेश अवतार असं म्हणतात। पूर्ण अवतार आमचा रामरायांचा आहे आणि पूर्णतम अवतार हा भगवान श्रीकृष्णांचा आहे। असे अवतारांचे अनेक प्रकार हे भगवंत घडतो आणि आपल्या भक्तांचं तो पालन करत असतो। मग आता कोणी म्हणेल की भगवंत सारखा काय हो अवतार घेतो असं जर विचारलं, आणि भगवंतच का घेतो असा पण प्रश्न विचारणारी लोक आहेत। एकदा बिरबल आणि बादशाह यांची कथा आहे की बादशाहाने विचारलं की सारखा तुमचा देव सारखा तुमच्यासाठी का येतो, तो एखाद्या दूताला का नाही पाठवत? असं म्हटल्यानंतर बिरबल म्हणतो सांगीन याचं उत्तर, आणि 4-8 दिवसामध्येच राजाला उत्तर मिळालं। काय घडवलं हो बिरबलांनी? तर त्यांनी काय केलं, राजपुत्रासारखा एक म्हणजे हल्ली डमी ज्याला असं म्हणतात असा एक पुतळा कापडाचा तयार केला आणि एका बोटीमध्ये त्याला बसवून ठेवले। लांबनं बघितलं तर असं वाटेल राजपुत्रच नौका विहार करतोय। सेवकांना सांगून ठेवलं की मी खून केली की नाव त्यांची उलटवायची, आणि बादशाला सांगितलंय की खावीन आज आपण नौका विहाराला जाऊ, तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवंय। बादशाह तयार झालाय आणि अशा ठराविक अंतरावरती दोन्ही नौका होत्या की तो राजा ओळखतो की बहुतेक आज राजपुत्र सुद्धा नौका विहाराला आलेला दिसतोय, आणि नौका विहार सुरू झाला। मध्यामध्ये नौका आलीये आणि बिरबलांनी खूण केलीये की होडी उलटवा। आता होडी उलटल्यावर तो पुतळा होता तो खाली पडलाय, पण बादशाह काय मानत होता, तो राजपुत्र बसलाय, आणि ताबडतोब स्वतःच्या नौकेतनं राजाने उडी घेतलीये आणि पोहत पोहत जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न केला। आणि तेव्हा त्याला कळलंय की हा खरा राजपुत्र नाहीये, हा त्याचा पुतळा आहे। कारण हेच उत्तर तुमच्या प्रश्नाचं आहे असं बिरबलांनी सांगितलं। म्हणजे काय बघा, आता तुम्ही तुमच्याकडे सेवक आहेत, सरदार आहेत, मग त्या मुलाला वाचवायला तुम्ही का नाही पाठवलं त्यांना? तुम्हीच कशाला गेला? जिथे आतड्याचं नातं असतं, जिथे जिव्हाळा असतो, तिथे आपण स्वतः जातो ना, मग तो राजा असो नाही तर सामान्य बाप असो। म्हणून तुम्ही जे केलं तेच आमचा भगवान करत असतो, कारण आम्ही भक्त त्याचे अत्यंत लाडके आहोत। मग अशा या भक्तांसाठी भगवंत सतत येत असतो आणि ते आपण दिलेलं वचन हे पूर्ण करत असतो। म्हणून एका पद्यामध्ये भूतनी अवतरतो दयाघन, भूतनी
त्यांनी वचन दिलंय की ज्या ज्या वेळी तुम्ही संकटामध्ये असाल त्या त्यावेळी मी तुमचं रक्षण करण्यासाठी म्हणून अवतार घेईन. आता मगाचा दुसरा प्रश्न म्हणजे देव पुन्हा पुन्हा का अवतार घेतो? एकदाच धर्माची संस्थापना केली की ते काम नाही का होत, असा प्रश्न विचारणारे लोक असतात. मग त्याचं उत्तर काय? अगदी घरातलं उदाहरण म्हणजे आपण दररोज केर काढत असतो. हल्ली आपल्याकडे कामवाल्या बाया असतात समजा, पण तिने जरी केर काढला तरी आपण एकदा स्वच्छ काढतो की नाही परत? किंवा घरामध्ये एकदा केर काढून चालतं का? तो पुन्हा पुन्हा साठवत राहतो आणि मग तो बाहेर टाकावा लागतो. तसंच समाजाची जी घडी विस्कटलेली आहे ती पुन्हा पुन्हा विस्कटत असते आणि ती विस्कटलेली घडी पुन्हा नीट करण्याचे काम करण्यासाठी म्हणून भगवंत येतो. मग समजा एक गाडीवाला आहे आणि गाडीवान गाडी चालवतोय बैलाची आणि त्याच्या चाकामधलं वंगण घातलेलं असतं. ते वंगण जोपर्यंत असतं ना तोपर्यंत ते चाक कुरकुरत नाही बरं. आणि रस्त्याने जाताना त्या गाडीवानाला जर असं वाटलं की अरे चाकातून आज आवाज येतोय म्हणजे त्याला वंगण घालायला हवंय, मग तो काय करतो? तो खाली उतरतो आणि त्या चाकाच्या इथेच किंवा मधल्या आसाला जे त्याची बुदली लावलेली असते त्यातनं तो वंगण घालतो. मग हेच कार्य आमचं भगवंत करत असतो. अहो हे सृष्टी चक्रच आहे ना. जसं ते गाडीचं चक्र आहे तसं हे सृष्टी चक्र आहे. आणि ह्या सृष्टी चक्राला जर मध्ये मध्ये कुरकुर येत असली म्हणजे लोकांचे संवाद होताना जर भांडणं व्हायला लागली, कुरकुर यायला लागली, तिथला स्नेह संपला, जिव्हाळा संपला की मग भगवंत म्हणतो की अरे आता आपल्याला इथे स्नेहाचा जिव्हाळा घालायला हवाय. आणि त्यामुळे हा जगाचा जो चालक आहे तो खाली उतरतो, म्हणजेच आपल्या स्थानावरनं खाली उतरतो. याला अवतार असं म्हणतात. म्हणजे तो सामान्यांसाठी आपलं पद सोडून खाली येतो बरं. आपण त्याच्या उंचीपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे जसं आई आणि मूल असं असतं की नाही, की मूल दमलं की आई काय करते? त्याला वाकून वर उचलते. तसं भगवंत, आई उंच असते की नाही, तसं भगवंताचं स्थान हे उंचीवर आहे. पण आपल्या भक्तांना उचलून घेण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी म्हणून भगवंत खाली वागतो, म्हणजेच तो अवतार घेतो. मग अशा भक्तांचा अवतार, भक्तांचं संरक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निखंदन करण्यासाठी, धर्म रक्षा करण्यासाठी भगवंत अवतार घेत असतात. मग धन्य तुझं म्हणतील कृपा सिंधू. सिंधू म्हणजे सागर. भगवंत कसा आहे तर कृपा सिंधू, इथे ते उपमा देतात. आणि आपुला तो बोल साच करी. म्हणजे तू जे वचन दिलेलं आहेस ते वचन तू पाळ, म्हणजेच तुला धन्य म्हणतील. कारण लोक कशी आहे, मदतीला आलेल्याला चांगलं म्हणतीलच असं नाही, पण म्हणून मदत करायला जाणारा तो आपली मदत चुकवत नाही. तुम्ही त्याला निंदा वंदा काही करा, जो खरा मदत करणारा असतो ना तो मदतीला हाक मारल्याशिवाय सुद्धा येतो. म्हणून धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच. आणि तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. पुराणांमध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत, दाखले हे दिलेले असतात. पण आपण हल्ली पुराण ऐकतच नाही. जे पुन्हा पुन्हा नवउन्मेष देताना त्याला पुराण म्हणतात बरं का. म्हणून भागवत पुराण आहे की जेव्हा जेव्हा आपण पुन्हा ते ऐकतो त्यावेळी आपल्या ज्ञानात पुन्हा भर पडते. पण हल्ली एक सुद्धा सप्ताह करायला नको असतो कोणाला. पण जर तुम्ही 4 सप्ते जर ऐकले तर तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडते. कारण एवढं भागवत 7 दिवसात सांगून होणार नाही. म्हणून प्रत्येक वक्ता ज्या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघतो
त्याप्रमाणे तो त्याचं निरूपण करतो. म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला पुराणातले दाखले हे नवीन वाटतात, पुन्हा पुन्हा ते ऐकावेसे वाटतात. आमच्या आजीला आम्ही म्हणायचो की ती 3चा काटा झाला की ती आमच्या रहाडकर राम मंदिरात जात असे पुण्यात. मग आम्ही तिची चेष्टा करायचो की आजी चालली कॉलेजला. पण आम्ही काही बोललो, काही असं बोलता बोलता विषय निघाला की ती म्हणायची नाही हे पुराणात सांगितलं, हे असं सांगितलं. कारण एवढ्या वर्षानुवर्ष तिने पुराण ऐकलं. म्हणून पूर्वीच्या काळी हा पुराण जे भागवत पुराण होत असे ना, ते फक्त गौरी गेल्यानंतर अनंतापर्यंत असंच फक्त 7 दिवस होत असे. पण हल्ली त्याचं किती प्रमाण झालंय, जो उठतोय तो भागवत पुराण करतोय असं आपल्याला दिसतं. म्हणजे जे जुनं आहे तरी सुद्धा ते हवं हवं असं वाटतं, याला पुराण असं म्हणतात. म्हणून तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणी. अहो 18 पुराण सांगितलेली आहे. या 18 पुराणांमध्ये या भगवंताचा महिमाच तिथे गायलेला आहे. आणि ह्या भगवंताचा महिमा गाऊन अनेक जण उद्धरून सुद्धा गेलेले आहेत. मग अशा या भगवंताला आपण अवतार घ्यायला वाटावं असं आपण कर्म करायला नको का? कारण भगवंत अवतार फुकाफुकी घेत नाही बरं का. आता काही जण देवळात जातात आणि दर्शन कशी घेतात, आपल्याच थोबाडीत मागून घेतात. बघा काय करतात मला माहिती नाही, त्याच्या मागचा हेतू काय माहिती नाही. पण भगवंत अशाने अवतार घेणार आहे का हो? तर पांडुरंग शास्त्री आठवले यांचं जे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की अवतारवाद आणि प्रयत्नवाद जर असेल तर भगवंत अवतार घेतो. किंवा काही जणांना असं वाटतं की विरोध भक्ती केली की भगवंत अवतार घेईल, असं नसतं. म्हणजे आता रावणाने विरोध भक्ती केली, कंसाने विरोध भक्ती केली, पण त्यांच्या एवढं पुण्य सुद्धा आपण करू शकत नाही ना. म्हणजे विरोध भक्तीने आपण भगवंताला आणू शकण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. म्हणून आपल्या हातात काय आहे तर फक्त प्रयत्नवाद आपल्या हातात आहे. मग आपण काय प्रयत्न करायचा आहे तर खडतर कष्ट करायला पाहिजे. आज आपलं रामलल्लाचं ते मंदिर झालंय, त्याच्या मागे किती वर्षाचे कष्ट आहेत? 500 वर्षाचे कष्ट आहे. तेव्हा तो रामलल्ला अयोध्येमध्ये पुन्हा आलाय. म्हणजेच माणसाचे प्रयत्न हे तितकेच महत्वाचे आहे. नुसतं माझा असेल हरी आणि येईल खाटल्यावरी असं म्हणून भगवंत अवतार घेत नाही. इथे कष्ट साध्य असे प्रयत्न तुमचे करायला पाहिजे. आणि तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय भगवंत हालचाल करत नाही. म्हणून तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे. मग आपण प्रयत्न करायचंय, ते प्रयत्न म्हणजे आधी लोकांनी काय केलंय हे पण आपल्याला बघायला पाहिजे ना. कारण स्वतःच्याच हेतूने जर आपण बघायला गेलो तर आपल्याला मार्ग कळेलच असं नाही. आपल्याकडे आहे की नाही अशी म्हण की पुढच्याच तेच मागचा शहाणा. म्हणजे ज्या ज्या लोकांनी भगवंताचे अवतार व्हावे म्हणून जे प्रयत्न केले, तसे प्रयत्न जर आपण केले तर भगवंत आजही अवतार घेईल. आता राम अवतारामध्ये किती ऋषी मुनींनी ती पूर्णपणे योजना आखलेली होती. म्हणजे कैकेयीला सुद्धा त्यांनी त्या तटामध्ये सामील केलं होतं. तर राम बाहेर जाणार कसा? म्हणून कितीही वाईटपणा आला तरी सुद्धा कैकेयीने ते काम केलंय, कारण भगवंतानी अवतार केला. म्हणजे अत्यंत त्याच्यावर प्रेम करणारी, कौशल्यपेक्षा रामावर प्रेम करणारी अशी आमची कैकेयी होती. पण इतरांचं जर कल्याण होत असेल तर मला वाईटपणा आला तरी चालेल असा प्रयत्न कैकेयीने केला. राम जेव्हा वनवासात गेले तेव्हा सुद्धा अनेक ऋषी मुनींनी त्यांना पुढचा हेतू काय आहे, तुला काय कार्य करायचंय हे त्यांना सांगत आलेले आहेत. आपण रामायण जर वाचलं ऐकलं तर आपल्याला हे कळतं. म्हणजेच भगवंत अवतार घेण्यासाठी अनेक जण ऋषी मुनी हे योजना करत असतात. म्हणजे ते त्याच्या मागे कष्टप्रद त्यांचं हे सगळं व्यवहार असतो. आणि म्हणून अशा वेळी भगवंतांनी अवतार घेतलेले दिसतात.
कितीही कष्ट झाले तरी भगवंतानी आमच्यासाठी यावं हा जो प्रयत्न करतो ते पुराणामध्ये आपल्याला सांगितले. मग तुम्ही मत्स्य पुराण घ्या, कूर्म पुराण घ्या, गरुड पुराण घ्या, कुठलीही तुम्ही पुराण घेतली तरी असे दाखले तुम्हाला मिळतात. म्हणून प्रयत्नवाद आपण सोडायचा नाहीये, कारण प्रयत्नाशिवाय, म्हणून समर्थ म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर. हे का म्हणतात समर्थ? की कुठली गोष्ट प्रयत्नांनी होते. म्हणजे एवढ्या पातशहांच्या मध्ये मी माझं स्वराज्य स्थापन करीन असा हेतू शिवरायांनी हातात धरला, मनी धरला आणि त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले. फुकटाफुकटी स्वराज्य उभं राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये अनेकांचे कष्ट आहेत, अनेकांनी बलिदान दिलेलं आहे, अनेकांची त्याच्यामध्ये आहुत्या पडलेल्या आहेत, तेव्हा हे स्वराज्य दिलं. जी गोष्ट महाराष्ट्राच्या शिवरायांनी जे स्वराज्य स्थापलं तीच गोष्ट आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची. अनेक क्रांतिकारकांनी हे कष्ट सोसले. आज सावरकरांनी तिथे अंदमान मध्ये कष्ट सोसले किंवा अनंत कान्हेर यांनी कष्ट सोसलेले आहे, वासुदेव बळवंत फडके यांनी कष्ट सोसलेले आहे. म्हणजे आपल्या वडिलांचं दर्शन होणार नाही म्हणून नोकरीवर लाथ सुद्धा मारले, अशी ह्या क्रांतिकारकांची चरित्र आहे. मग ह्यातनं आपण शिकायचे की 150 वर्ष प्रयत्न केलाय तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजेच भगवंत प्रयत्नाशिवाय येत नाही हे आपल्याला पुराण सांगतात. म्हणून तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. आणि अशा पुराणातले दाखले घेऊनच आपण आपले प्रयत्न चालू ठेवणं. तो प्रयत्नवाद आणि अवतारवाद जेव्हा एकत्र येतो तेव्हा भगवंत हा भूतलावर अवतार घेतो. आणि अवताराचं कार्य तो म्हणजे सज्जनांचं रक्षण, दुष्टांचं निखंदन आणि धर्मसंस्थापन. पुन्हा पुन्हा ही धर्मसंस्थापना करायला लागली. आता अनेक प्रकारचे अवतार भगवंतांनी घेतले. तर आता काही जण असं म्हणतात की माशासारखे, कूर्मासारखे म्हणजे कासवासारखे असे अवतार घेण्याची काय आवश्यकता आहे. पण भगवंत जसं आपण आपल्या घरात कुठल्या खोलीत बसावं हे दुसरं कोणी सांगेल का. मग हे त्रिभुवन हे भगवंताचं आहे. त्यावेळी अवतार घेताना आपण कुठल्या प्राण्यांच्या योनीमध्ये अवतार घ्यायचाय हे भगवंताला ठरवू देत ना. पण ज्यांना काही काम नसतं ना ते ह्याच्यावरती जास्त विवरण करतात आणि लोकांचे बुद्धिभेद करतात. आता बुद्धिभेद करण्याचं काम व्हॉट्सअप करत आहे. पण आपण त्याला किती फशी पडायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून देव कुठे कोणता अवतार घेईल त्याला योग्य वाटेल ते. जसं आई एखाद्या मुलाचं हित बघते की दोन्ही मुलं असतात, पण माझा मोठा मुलगा जर तो व्यायाम करून जो जुडो खेळतो तर त्याला मला बदामाचा खुराक द्यायला पाहिजे. पण त्याला जर मी बदाम अर्धी वाटी देत असेल तर माझ्या रानत्या मुलाला ते अर्धी वाटी बदाम हे सोसणार आहेत का. हा जसा आई विचार करते तसं भगवंत विचार करत असतो की ह्या काळामध्ये, ह्या युगामध्ये मला कुठला अवतार घेतला तर माझा अवतार योग्य होईल हे भगवंतानी स्वतःकडे ठेवलेला आहे. आणि प्रत्येक योनी ही श्रेष्ठच सांगितलेली आहे. कुठलीही योनी अजिबात अशी हीन नाहीये, कारण त्या त्या योनीमध्ये ते ते कार्य भगवंतच करत असतो. कारण जे जे भूते तेथे भूत ते तो माने भगवंत असं संत सांगतात. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये भगवंताचं स्थान आहे. मग कुठली योनी हीन, कुठली योनी श्रेष्ठ हे आपण ठरवणारे कोण, असा प्रश्न आपल्याला पांडुरंग शास्त्री आठवले त्यांच्या अवतार म्हणून एक त्यांचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये विचारतात. म्हणून आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. असा जर आपण अभ्यास केला तर ह्या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास खरोखर पुढच्या पिढीपर्यंत जातो. म्हणून तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू. म्हणून हे नारायणा तू दया सिंधू हो, म्हणजेच तू दयेचा सागर हो. आता वरती कृपा सिंधू म्हटलंय आणि खाली दया सिंधू म्हटलंय. आपण कृपा आणि दया याच्यातला फरक
मागच्या एका पूर्वरंगात बघितलंय की कृपा ही कष्टसाध्य असते आणि दया भगवंत सगळ्यांवर करतो. म्हणून दयेचे आपण पात्र आहोत, पण कृपेचे पात्र होण्यासाठी म्हणून त्याला आपण प्रयत्नांनी मिळवायचे आहे. आणि म्हणून धर्मरक्षण करण्यासाठी म्हणून धार्यती धर्म, धर्माचं रक्षण. कारण आहार निद्रा भय मैथुन, हा जो आपण सूत्रश्लोक घेतलाय त्याच्यामध्ये आहार निद्रा भय आणि मैथुन हे सगळ्या योनींना सारखं सांगितलेलं आहे. पण माणसाकडे असं काय विशेष आहे, तर तो धर्माने जर वागला तर तो हितावह होतो आणि धर्माशिवाय वागला तर त्याचं वागणं हे पशु समान असतं. मग आपण मनुष्य आहोत का जनावर आहोत हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. म्हणून आज सुद्धा वागताना प्रत्येक कृती आपली कशी आहे, धर्माला धरून आहे का धर्माला सोडून आहे. म्हणजेच धर्म हा विशेष असा माणसाला सांगितलाय. म्हणून धर्म वागताना धर्माने वागताना आपली स्वकर्तव्य जर आपण करत असलो तर प्रत्येकाने जर असं केलं तर धर्माची घडी ही नीटच राहील, समाजाची घडी नीटच राहील. मग हा विचार या मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगताय की भगवंतानी जर अवतार घ्यायला हवा असेल, त्यांनी आपलं रक्षण करण्यासाठी जर यायला हवं असेल तर आपण सुद्धा प्रयत्नवाद सोडता कामा नाही. धर्म रक्षावया
एकदा भजन करूया घोष प्राणी आणि पक्षी यांची आख्यानं बघतोय. म्हणून आज अवतार जो भगवंताचा मी महिमा गायला तो आज भगवंताचा आपण मत्स्य अवतार हा बघायचा. ब्रह्मदेवाचं एक दिवस म्हणजे एक कल्प, घोर नावाचं कल्प हे संपत आलं आणि संध्याकाळ रात्रीची वेळ झाली आहे. आणि जसे आपले डोळे मिटतात तसे ब्रह्मदेवाचे डोळे मिटायला लागले. आणि काय झालं? रजनी होता गळून पडती वेद. ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद खाली पडले म्हणजे ज्ञान खाली पडले. आणि ते ज्ञान, ते वेद एका असुराने पळवलं. त्या असुराचं नाव आहे हयग्रीव. आणि त्या हयग्रीवानी हे वेद पळवून नेले आणि सगळीकडे हाहाकार झालाय. आता ज्ञानाचा उजेड जो होता तिथे अज्ञानाचा अंधकार झाला. म्हणून सगळ्या ऋषीश्वरांना चिंता पडली की जगातलं ज्ञान ह्या राक्षसांकडे गेलं, दैत्यांकडे गेलं तर सामान्यांनी करायचं काय? आणि म्हणून ह्या सगळ्यांनी त्या नारायणाची प्रार्थना करायला सुरुवात केली. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण. श्री नारायण जय नारायण
प्रार्थना या सगळ्या ऋषीश्वरांनी केली आणि भगवंताला सांगतायत की अज्ञानाचा अंधकार तू दूर कर आणि आपलं वचन पाळण्यासाठी भगवंत जाणतो ते दानवेंद्र चेष्टित जाणून तत्काळ विश्वपाळ हरी ते दानवेंद्र चेष्टित जाणून तत्काळ विश्वपाळ हरी. भगवंतानी जाणलंय ही दानवांची चेष्टा मस्करी चालू आहे आणि मग काय हो खल निर्दण करी खळ निर्दण करी निज भक्त सुखार्थ मत्स्यावतार धरी. राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम आणि श्रुती पालन. श्रुती म्हणजे वेद, वेदांचं रक्षण करणं आणि यासाठी भगवंतानी मत्स्यावतार घेतला. आणि त्याला कारण असं झालं की द्रविड राज्यामध्ये अत्यंत विष्णू भक्त असणारा आणि तपोनिष्ठ असणारा असा सत्यवत नावाचा राजा राज्य करीत होता. आणि राजा असला तरी सुद्धा स्नान संध्यादी कर्म करण्यासाठी नदीवरती जात असत. आणि हा एक दिवस नदीवर गेलाय आणि सूर्याला अर्घ द्यायला म्हणून त्या नदीतलं पाणी त्यांनी वर घेतलाय, हातात घेतलाय उंजळीत आणि त्याच्यामध्ये एक छोटासा मत्स्य आलाय. आता अहिंसा आपल्या धर्माने सांगितलेली आहे म्हणून त्या मत्स्याला परत तो नदीत सोडतोय. पुन्हा अर्घ्य घेतलाय तर पुन्हा हा मत्स्य त्याच्या हातात आलाय आणि तो राजा त्याला सोडणार एवढ्यामध्ये मनुष्यवाणीने हा बोलायला लागला की हे राजन, मोठ्या प्राण्यांपासून जलचर मोठे जे आहेत त्याच्यापासून माझ्या जीवाला भीती आहे आणि तू या नगरीचा राजा आहेस आणि प्रत्येकाला अभय देण्याचं काम तुझं आहे. त्यामुळे तू मला अभय दे, तू मला परत या जलपात्रामध्ये सोडू नकोस. असं म्हटल्यानंतर राजाने ते अर्घ्यातलं पाणी घेतलं आणि आपल्या कमंडलू मध्ये टाकलं आणि आपली सगळी कर्मक्रिया करून राजा आलाय. एक दिवस त्या कमंडलू मध्येच हा मासा राहिला. आता दुसऱ्या दिवशी त्या राजाने त्या कमंडलू मध्ये बघितलं तर ह्याचा आकार मोठा झालाय. कमंडलू त्याला पुरे नाहीसा होईला म्हणून एका छोट्याशा विहिरीमध्ये त्यांनी टाकलं. दुसऱ्या दिवशी बघतोय तर विहीर सुद्धा त्या माशाला अपुरी पडायला लागली, त्याला पोहता येईना. म्हणून विहिरीपेक्षा मोठा जलाशय म्हणजे तलाव तिथे होता, त्या तलावामध्ये त्या माशाला टाकलंय. दुसऱ्या दिवशी उठतोय आणि राजा बघतोय तो तलाव सुद्धा त्याला कमी पडायला लागलाय. आता राजाने त्याला समुद्रामध्ये टाकलाय. आता समुद्रातलं पाणी सुद्धा त्याला पुरे नाहीसं झालं आणि आता राजा विचार करतोय की दर दिवसाला हा मासा वाढतोय म्हणजे हा सामान्य मासा नाही. हा कारण विष्णू भक्त असल्यामुळे म्हणजे बघा आपली मनोवृत्ती कशी असते तसं आपल्याला समोरचं दिसतं. भगवंतानी सांगितलं होतं ना युधिष्ठिराला की एखादा वाईट माणूस शोधून आण. युधिष्ठिराने काय उत्तर दिलं, एकही वाईट मनुष्य नाही. आणि दुर्योधनाला सांगितलं एक चांगला माणूस शोधून आण. त्यांनी सांगितलं एकही भूतलावर चांगला मनुष्य नाही सभ्य, म्हणजे जो जसा असतो तसं त्याला दिसतं. तसं हा विष्णू भक्त असल्यामुळे हा मत्स्य नक्कीच भगवंत आहे हे त्यांनी जाणलंय.
आणि त्याच्या पुढे हा नतमस्तक होऊन उभा राहिलाय आणि म्हणतोय की हे मत्स्य देवा, आपण इथे माझ्याजवळ का आलाय, कोणत्या हेतूने आपण हा अवतार घेतलाय, हे मला कृपा करून सांगावं. आणि तो मत्स्य मनुष्यवाणीने बोलायला लागलाय आणि त्या राजाला सांगताय, गरुड रथ म्हणे राजा, गरुड रथ म्हणे राजा, बदतो मी ते बरे मनी जाण. राजन, मी जे काही सांगतोय ना ते नीट लक्षपूर्वक ऐक बर. असे गरुडावर बसताना म्हणून गरुड रथ म्हणे वदे राजा की होणार आहे पुरती, होणार आहे पुरती, सप्तम दिवशी दिन प्रलय जाण. राम राम हरे हरे राम, राम राम हरे हरे राम, राम राम हे राजन, 7 दिवसांनी जलप्रलय होणार आहे. प्रलय म्हणजे आधीच सगळं नष्ट होतं, पाण्यामध्ये वाहून जातं, त्याला प्रलय असं म्हटलं जातं. आणि हा प्रलय 7 दिवसांनी होणार आहे. आणि तुझ्याकडे मला एक मोठी कामगिरी द्यायची. ती कामगिरी म्हणजे काय, तर आपण मोठी नौका बनवावी, त्यामध्ये अनेक ऋषीवर, अनेक प्रकारच्या वनस्पतींची बी बियाणं, असे सगळ्या योनीतले एक 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 एक, म्हणजे नौका किती बसेल बघा, मोठी असेल, असं तू त्या नौकेमध्ये सगळ्यांना घ्यायचंयस. आणि प्रलयामध्ये जेव्हाही, कारण सगळीकडे पाणी होणार आहे आणि ती पाण्यामध्ये तरंगू लागेल, पण जेव्हा वारा येईल तेव्हा मी तुझ्या साह्याला येईल. आता प्रलय झाला की अज्ञानाचा अंधार पडलेलाच आहे, कारण वेद चोरीला गेले. मग आता नौका वळवायचे, त्याला उजेड नको का, पण ऋषीश्वरांमध्ये जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने तुला प्रकाश मिळेल असं भगवंत त्याला सांगतो. आणि जेव्हा वाऱ्याने ही नौका तुझी हलायला लागेल तेव्हा मी तुझ्या मदतीला येईल. तेव्हा वासुकी नावाचा जो सर्प आहे त्याची दोरी कर आणि ती माझ्या नाकामध्ये बांध, आणि मी प्रलय होईपर्यंत तुमच्या नौकेचं रक्षण करीन. आणि राजा हा स्तिमित होऊन बघतोय आणि राजाला भगवंत सांगतोय, नको राजा तू करूस काही, नको राजा तू प्रवासाचा शीण व्हायला नको. म्हणून जे मी परब्रह्म आहे ते परब्रह्माचं ज्ञान तुला गोष्टी रूपे सांगेल. म्हणून तुझा जो प्रवास आहे तो सुखकर होईल, तू त्या गोष्टी श्रवण कर असं सांगून भगवंत अदृश्य झाले. आणि आता या सत्यवत राजांनी भगवंतांनी सांगितलेली आज्ञा पालन करायला सुरुवात केली. एक मोठी नौका बांधायला सुरुवात केली आणि एकीकडे 7 दिवस भगवंताची आराधना चालली, कारण विष्णू भक्तच होता. आपण नामस्मरणाचं जेव्हा महत्व बघितलं तेव्हा अजपा जप किंवा शाश्वागणिक जे नामस्मरण केलं जातं तसं हा सत्यवत राजा भगवंताचं नारायणाचं जप करतोय.
आणि भगवंतांनी सांगितलेली कामगिरी करतोय. आणि होता होता 7 दिवस झालेत आणि भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रलय आलाय. पण राजानी भगवंताची आज्ञा तंतोतंत पाळली आणि ऋषीश्वर सगळी प्रकारच्या वनस्पती या सगळ्या त्या नौकेमध्ये घेतले. आणि भगवंत तिथे ज्या वेळी वारा वाहू लागला, नौका हलू लागली, तेव्हा भगवंत हा तिथे आलाय. त्या मत्स्याच्या रूपामध्ये आलाय. किती मोठा होता हो हा मत्स्य! 4 लक्ष कोस एवढं विराट रूप आमच्या भगवंतांनी या माशाचं घेतलं. आणि होडीला आधार दिलाय. सांगितल्याप्रमाणे राजाने त्याच्या नाकामध्ये ती वासुकीची दोरी बांधली. म्हणजे ती, आणि त्यांनी कुठे अडकवली त्या राजाने? तर हिमालयामध्ये एक असं शिखर आहे की त्याला नौकाबंध असं शिखर आहे, त्याला नाव दिलेलं आहे की ती दोरी त्यांनी त्या सुळक्यामध्ये अडकवली. म्हणजे हिमालय किती उंच आहे बघा, आणि तिथे तो नौकाबंध म्हणून म्हटलेला आहे. आणि त्यावेळेला जेव्हा पाणी सगळं ओसरलं तेव्हा भगवंत एकीकडे त्याला साथ देत आहेत, त्याची नौका जगवत आहेत, आणि इकडे हयग्रीवाचं त्याचं दुष्ट जो होता, राक्षसांनी जे वेद नेलेले होते ते त्यांनी वाचवलेत. आणि हयग्रीवाला त्यांनी जीवे मारले, त्याचं मर्दन केलेलं, खंडन केलेलं आहे. आणि त्याच वेळेला असं सांगितलं जातं की शंखासूर नावाचा अजून एक दैत्य ह्या समुद्रामध्ये राहत होता. आणि त्याच्याशी सुद्धा भगवंतांनी खूप मोठा युद्ध केलेला आहे. आणि शेवटी तो शरण आलाय. आणि तेव्हा भगवंतांनी सांगितले की तुला काय हवंय, कारण जो शरण येतो त्याला भगवंत आपला म्हणतो. आपण कालच्याच पूर्वरंगामध्ये बघितलं. मग त्यांनी काय सांगितलं की भगवंता, तुझी पूजा व्हायच्या आधी माझं पूजन झालं नाही, म्हणून आपण जे देवाच्या पूजेच्या आधी शंखाची पूजा करतो ते तेवढ्यासाठी करतो की त्याला भगवंतांनी वरदान दिलेलं आहे. आणि इकडे हयग्रीवाचं त्यांनी भगवंतांनी निर्दालन केलेलं आहे आणि वेद वाचवलेले वेद पुन्हा ब्रह्म्याकडे गेलेले आहेत. आणि हा भगवंताचा अवतार म्हणजे 24 अवतार जर भगवंताचे धरले तर हा 11वा येतो. आणि दशावतार जर आपण धरले तर हा पहिला अवतार असं मानलं जातं. त्यानंतर आपला हा विष्णू भक्त असणारा जो सत्यवत राजा होता, त्याला सुद्धा हे एक मत्स्य पुराणाची आणि वेदांची त्याला व्रत दिले, एक मत्स्याची मूर्ती दिलेली आहे. आणि तोच पुढे वैवस्वत मनू हा तिथे झालाय. आणि त्या मनूचे आपण म्हणून आपल्याला मानव असं म्हटलं जातं. म्हणजे लहान जरी प्राणी असला तरी सुद्धा तो जर त्याचे आपण गुणग्राहकता बघितली तर तो सुद्धा मोठं कार्य करू शकतो. आता सगळ्यात नाजूक असा असणारा आमचा मत्स्य की जो पाण्याबाहेर राहू शकत नाही, पण अशा योनीमध्ये भगवंतांनी, कारण प्रलय झालेला असल्यामुळे तिथे मत्स्य अवतार घेणंच भगवंतांनी योग्य होतं. तिथे जर हत्तीचा किंवा माणसाचा घेतला असता तर ते चाललं नसतं. म्हणून भगवंताला आपण कुठला अवतार घ्यायचा, कोणत्या वेळी हे नक्की कळत असतं. मग ही मत्स्य जयंती जी असते ती चैत्रामध्ये शुद्ध तृतीयेला येते. मग त्या दिवशी अनेक विष्णू भक्त हे त्यांचं पूजन करतात. काही जण माशांना पिठाचे गोळे घालतात. त्यावेळी जर आपण सप्तधान्यांचं जर दान केलं किंवा ओम मत्स्याय रूपाय नमः हा जप केला तर आपल्याला विष्णू लोक किंवा वैकुंठ प्राप्त होतं. आणि आमच्या भगवंतानी म्हणजे विठ्ठलानी सुद्धा कानामध्ये मासोळ्या घातलेल्या आहेत बघा. त्याचं काय कारण असेल तर एक तर असं सांगितलं जातं की एक भगवंताचा भक्त होता तो कोळी होता. आता आपल्याकडे जे असेल ते भगवंताला भक्त देत असतो आणि म्हणून ते 2 मासे घेऊन तो कोळी आलाय आणि पंड्यांनी त्याला अडवलंय, बडव्यांनी. पण भगवंत तिथे आले आणि त्यांनी दिलेल्या त्या मासोळ्या घेतले आणि त्या आपल्या कानामध्ये घातलेत. आपण त्याला मकर कुंडल असं म्हणतो. आणि याचा दुसरा एक असा आहे की आपल्याला जी देहाला 9 द्वार आहेत
तर ती आपण बंद करू शकतो. डोळे बंद करू शकतो, तोंड बंद करू शकतो, नाक सुद्धा आपण श्वास रोखून धरू शकतो, पण कान आपण बंद करू शकतो का? नाही. मग जेव्हा समाधी लागते तेव्हाच ते कान बंद होतात. हे माझा अनुभव नाही, हे वाचनातलं आहे, कारण मी समाधी लावत नाही. पण जेव्हा आपतत्व जे आहे त्या आपतत्वातून आपल्याला वायुतत्वामध्ये जायचं असेल तर कान बंद करणं हे तितकंच महत्वाचं आहे. कारण ध्वनीवर तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे, ताबा मिळवायला पाहिजे. म्हणून आपण एखादं जपजाप्य करत असतो आणि मग आपल्याला बाहेरचा रेकॉर्ड ऐकायला लागला की आता परवा जीएसडीसी चालू त्रास होत होता ना, आपले कान आपण बंद करू शकत नाही. पण भगवंत सांगतो की मत्स्यावतारामध्ये जो मी मत्स्यावतार घेतलाय तो जो तुम्ही तुमच्या कर्णाला लावला तर तुम्ही आपतत्वातून वायुतत्वामध्ये जाऊ शकता. म्हणून ते सुद्धा एक भगवंताप्रत जाण्याचाच मार्ग सांगितलेला आहे. म्हणून मत्स्य अवतार हा त्या दिवशी महत्वाचा सांगितलेला आहे. म्हणून भगवंतानी घेऊन मत्स्यावतारे, घेऊन मत्स्यावतारे, प्रलय कालांब भावारे, मनु सकट रक्षिले धरे, निज वर्धावे औषधासी. भगवंतांनी मत्स्य अवतार घेतला आणि या महाभयंकर प्रलयातून मनुष्य जाती वाचवली. अनेक औषधी वनस्पती जे जिवंत ठेवलेले आहेत, तर त्यावेळी सगळ्या पाण्यात गेल्या असत्या तर आज आपल्याला भूतलावर वनस्पती दिसली नसती. म्हणून मनु सकट रक्षिले धरे, धराला म्हणजे पृथ्वीला सुद्धा भगवंतांनी वाचवलंय आणि अनेक औषधी ह्या त्यांनी वाचवले. म्हणून आपण जे पहिल्या ओवीमध्ये म्हटलं की भगवंत अवतार घेत असतो, त्याची लीला चरित्र जी आहे ती अति विचित्र, म्हणजे वेगवेगळी, प्रत्येक वेळेला हा अवतार महिमा हा वेगळा सांगितलेला आहे. मग हा महिमा जर आपल्याला गायचा असेल तर त्या दया सिंधूकडे, त्या कृपा सिंधूकडे जर आपण प्रयत्नवत गेलो, अनन्य शरण गेलो तर तो भगवंत आपल्यासाठी खचितच येतो आणि भक्तांचं पालन करतो, दुष्टांचं निखंदन करतो. हेच पुन्हा उदाहरणाने, अंबरीशीच्या उदाहरणाने ह्या अभंगामध्ये तुकोबा आपल्याला पटवून देतात. आणि भक्तासाठी भगवंतांनी स्वतः ते अवतार घेतले. म्हणजे गर्भवास किती कठीण असतो, पण तो गर्भवास सुद्धा भगवंतांनी आपल्या भक्तासाठी सोसलेले आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा हेच सांगतात, धर्म रक्षावर